विविध शाळा प्रणाली 3 किंवा 4 मार्क्सला हा क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो. एवढा जर फ्लो चार्ट तुम्ही केला तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आहे. एकदम सिंपल आहे. 3 पार्टमध्ये ज्या काही शाळा आहे आपल्या त्या विभागल्या गेलेल्या आहे. पहिली आहे शासकीय, नंतर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांनी चालवलेल्या शाळा आणि तिसरी आहे खाजगी व्यवस्थापन. शासकीयमध्ये कोणते कोणते येतात? नवोदय विद्यालय असतील, केंद्रीय विद्यालय असतील, शासकीय सराव ज्या काही सैनिकी शाळा आहे त्या आहे, त्यानंतर आश्रमशाळा आहे आणि विद्यानिकेतन आहे. ह्या काय आहे? सेंट्रल स्कूल असणार आहे, याला आपण सेंट्रल स्कूल म्हणतो. त्यानंतर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांनी चालवलेल्या शाळा. त्यामध्ये कोणत्या कोणत्या येतील? पहिली आहे जिल्हा परिषद, नंतर आहे नगरपालिका, महानगरपालिका आणि कटक मंडळे जे आहे ते या शाळा घेतात. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? जसं की महाराष्ट्रासाठी स्टेट बोर्डच्या शाळा ज्या आहे, स्टेट बोर्ड जे आहे त्याला म्हणायचं आहे स्थानिक, जे एकाच लोकल जागा ज्या म्हणतो आपण, जिथे आपण स्थानिक आहोत, रहिवासी आहोत ते. ठीक आहे. त्यानंतर आहे खाजगी व्यवस्थापन. खाजगी म्हटल्यावर प्रायव्हेट स्कूल ज्या आहेत त्या. प्रायव्हेट स्कूलमध्ये काय आहे? काही अनुदानित आहे, त्यानंतर काही विना अनुदानित आहे. आता अनुदानित आणि विना अनुदानित दोघांमध्येही मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम हे दोन काय पडतात? शाळा पडतात. ठीक आहे. त्यानंतर आहे आश्रमशाळा आणि स्वयंअर्थ सहाय्यत माध्यमनिहाय. आता स्वयंअर्थ सहाय्यत माध्यमनिहाय म्हणजे काय? की ज्यांनी स्वतः ज्यांच्या स्कूल ओपन केले आहेत त्यांना म्हणायचं आहे स्वयंअर्थ सहाय्य माध्यमनिहाय स्कूल. अशा प्रकारे 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. 3 किंवा 4 मार्क्सला विचारला जातो. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, काहीही अडचण यायला नको. ठीक आहे.